काय माऊली, कसली एवढी गडबड चालली आहे घरात? अरे हो की, सणवार आलेत ना. सगळं खरंय माऊली, पण जरा 4 घटका विश्रांती घे. अगं संपूर्ण आयुष्य तू वाहून घेतलंयस याच घरासाठी. आता जरा सुनांना काम करू दे. आपली अनुसूया बघ माऊली, घरातली साक्षात लक्ष्मीच. अगदी तुझ्या पावलावर चालत होती आणि तिच्या पदरी काही यावं तर अवहेलना. बरं का पद्मावती, तुला तुझ्यासारखाच देखणा गोंडस पुत्रच होईल हो. मी काय म्हणते मैनावती मावशी, काय ग? 4 वर्ष झाली वीरेंच्या लग्नाला, अजून काही वार्ता सांगितली नाही तुम्ही. आम्ही तर ऐकलो होतो बुवा, तुम्हाला नातवंडांना खेळवायची खूप हौस आहे म्हणून. आओ मावशी. बस, अति झालंय. असह्य होतंय मला. अगं एवढ्या वर्षात एक साधा वारच देऊ शकली नाहीस तू. पूर्ण नगरात कुठं तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही या अपशकुनी बाईने. अगं कुठलं पाप माझ्या माथी मारतेस तू? पण आई, ह्यात माझा काय अपराध आहे? तुझा अपराध नाही, अपराध आमचा आहे. तुला या घरात आणली ना, तुझी वांसपूस घेऊन या घरात आलीस ना, म्हणून मला घाबरणाऱ्या बायका आज माझ्या तोंडावर बोलू लागल्यात. तुला या घरातून ज्यावेळी काढेन ना, त्याखेरीज मी अन्न ग्रहण करणार नाही, समजल्या? आई आई आई, असं नका करू. अनुसूया, शांत हो. मला कपिल कडून सारे काही समजले आहे. मी आईशी बोलेन. हे पहा, आपल्याला अपत्य झाले नाही तरी चालेल, पण माझे तुझ्यावरील प्रेम यात किंचितही कमी होणार नाही. पण आई, ती रागाच्या भरात बोलली असेल. शांत झाली की करेल भोजन. मी तिला ओळखतो. नाही, तरीही मला असे वाटते की मीच तुमची अपराधी आहे. तुझी अवस्था नाही हो बघवत मला. मी म्हणते, एक पुत्र जन्मास घालू शकत नाही अशा सुनेचा काय उपयोग आपल्याला? मला मान्य आहे की मी आपणास पुत्र नाही देऊ शकत, परंतु तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका. तू वेडी आहेस का? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून तू असा विचार करणं बंद कर. मी तुझ्या सोबत आहे, अगदी शेवटपर्यंत. विचार कर, आपला वीरेन अजूनही तरुण आहे. मी म्हणते दे करून त्याचं दुसरं लग्न. मी मदत करीन हो तुला. तुझ्या शब्दाबाहेर नाही जायची ती. शिवाय तुझ्या घराण्याला वारसही देईल हो. पटतंय का? उपाय तर चांगला आहे, पण माझा पुत्र त्या पांढऱ्या पावलाच्या बाईच्या पायाखालचं मांजर बनलाय. त्याचं काय? तो तयार होणार आहे? अगं तुला समजत कसं नाही? तू आई आहेस ना त्याची. तुझा पुत्र तिच्या ताब्यात जातोच कसा? तू त्याचा ताबा घे. शांतपणे विचार कर आणि ठरव. हा शेवटचा उपाय आहे, नाहीतर
वीरेन, अरे जरा इकडे येतोस का बाळा? हो आई, आलो आलो. ऐका, अजून 4 गोणे आहेत, इथेच ठेवायचे. ठीक आहे, हो चालेल, मी आलोच. ये बैस इथे. मला तुझ्याशी की नाही अत्यंत महत्वाचं बोलायचं. आज की नाही माझे निकटवर्तीय नातलग इथे येत आहेत. माझी बहीण, तिचे यजमान आणि त्यांची सुंदर मुलगी कांचनमाला. त्यांच्या संपूर्ण आदरातिथ्याची तयारी तुला करायची. मला काही तक्रार नको. ते जितके दिवस इथे आहेत तितके दिवस आपले पाहुणे आहेत. आई, तू काळजी करू नकोस. मी मनापासून त्यांचे आदरातिथ्य करेन. पण एक विनंती आहे. बाहेरील पाहुणे असताना तू कृपया अनुसूयेला टोचून बोलू नकोस. वीरेन, अरे अरे तुला मी इतकी वाईट वाटते का? हे बघ, तुझा विश्वास नसेल ना माझ्यावर, तर तू मला आत्ता या क्षणी या घराबाहेर काढ. मला नाही राहायचंय अशा घरात, ज्या घरात मुलाचा आईवर विश्वास नसेल. बरं, माझे चुकले. मला असे नको होते बोलायला. बरं मला सांग, तू भोजन केलेस का? काल तू चिडून भोजन केले नव्हतेस. करणार आहे. पाहुणे आल्यावर त्यांच्या सोबतच करणार आहे. आई, तू खूप चांगली आहेस. येतो मी. बर. म्हणजे नेहमीप्रमाणे तुझे उपवास करायचे वचन खोटेच ठरले. कोण म्हणाल? मी अनुसयला या घरातून हाकलण्याची परिपूर्ण योजना आखली आहे आणि ती आजच यशस्वी होणार आहे. त्या आनंदातच मी भोजन करणार आहे. म्हणजे तू खरेच कांचनमालाला बोलवले आहेस? कारण तिचं आणि वीरेनचं लग्न लावून देणार आहे मी. पण वीरेन कसा तयार? ही एका आईची करामत आहे जी कधी चुकणार नाही. कळालं? तुम्ही बसा खवटदाणे खात. मालकीणबाई, पाहुणे आले बरं का? पाहुणे आले. बसलात काय? ठेवा ते दाणे. वीरेन, अरे पाहुणे आले रे. चला. काय ग कांचनमाला, कशी आहेस तू? अगं किती मोठी झाली ही आणि किती सुंदर. आणि शकू, तू कशी आहेस? मी छान आहे ग. साहेब नमस्कार. नमस्कार. वीरेन कसा आहेस? छान आहे. अगं दारातच बोलणार आहेस की आतमध्ये बोलवतीयस? अगं बाई, या ना या, स्वागत आहे. ताईसाहेब, तुम्ही पण आमच्या बरोबर भोजनाला बसले असते तर? नको, राहू द्या, होऊ द्या तुमचं. स्वयंपाक अगदी अप्रतिम झालाय हा. मैनावती, तुझ्या हातची चव अगदी जशीच्या तशीच आहे बघ. छे ग शकू, माझ्याने कुठे होतंय आता. ही माझी सूनबाई आहे ना गुणाची, तिनेच केलंय सगळं. मला थोडी शर्करा हवी होती. मी आणते. तुमचं होऊ द्या, मी आलेच. दे माझ्या. अहो आई, तुम्ही कशाला आलात? अगं राहू दे ग, त्यात काय झालं? आई, मी देते. बरं मला एक सांग अनुसूया, ती कांचनमाला कशी वाटली तुला? खरं सांगू आई, अगदी नक्षत्रासारखी आहे. मला तर दृष्ट काढावी असे वाटून गेले क्षणभर. हो ना? हो. कशी जोडी वाटेल अगदी दोघांची. जोडी कुणासोबत? कुणासोबत म्हणून काय विचारतेस? आपल्या वीरेन सोबत. काय झालं? धक्का बसला? मी आपल्या वीरेनचं दुसरं लग्न करायचं ठरवलंय बरं का, त्या कांचनमाले सोबत.
आई, यांनी मला सांगितलंय त्यांच्या मनात असा विचार येणं शक्यच नाही. सोंग तुझी पुरे झाली आता. सारखं रडगण गाऊन गाऊन त्याला असं मुठीत धरून ठेवलंयस. नाही, पण कधी कधी त्याच्या मनाचा विचार केलास? काय त्याच्या अपेक्षा आहेत? त्याला पुत्र हवाय, पुत्र. या घराला वारस हवाय जो तू देऊ शकत नाहीस. तो वारस ती कांचन मला देईल. आई, केवळ वारस हवाय म्हणून माझे त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे. आई, प्रेम आहे ना? मग जा ना त्याच्या सुखासाठी त्याला सोडून कायमची. अहो जसा मी जर तुझ्या जागी असते ना तर येव्हा ना विहिरीत उडी मारून जीव दिला असता. आता माझं तोंड बघत काय उभी राहिली आहेस इथे? निघून जाताय? तेव्हा मी काय करू? माझं नशीबच फुटकं. आई म्हणाला ते योग्यच आहे. काय दिलंय मी या घराला? काहीच नाही. माझ्या जगण्याचा तरी काय अर्थ उरलाय आता? काय करू आता जगून? नाही, यांनी दुसरे लग्न करायलाच हवे. मी यांच्या आयुष्यातून दूर जायलाच हवे. त्याशिवाय काही खरे नाही. मालकीनबाई विहिरीच्या दिशेने धावत गेल्या आहेत. काय? अगं बाई, माझी सून. मी आपल्या वीरेंचं दुसरं लग्न करायचं ठरवलंय बरं का, त्या कांचनमाले सोबत. त्याला पुत्र हवाय, पुत्र. या घराला वारस हवाय जो तू देऊ शकत नाहीस. तो वारस ती कांचनमाला देईल. माझे त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे. आई, प्रेम आहे ना? मग जा ना त्याच्या सुखासाठी त्याला सोडून कायमची. अहो जसा मी जर तुझ्या जागी असते ना तर येव्हा ना विहिरीत उडी मारून जीव दिला असता.
अनुसूया! मला नाही जगायचं. का वाचवलं मला? अनुसूया! वेळ लागले का तुला? काय करतेस तू हे? अनुसूया, जराही विचार नाही केलास का ग? काय झाले असते तर मी कसे जगलो असतो अनुसूया? मला एकच माहित आहे, मी स्त्री म्हणून जन्म घेतला असला तरी तुम्हाला पुत्र नाही देऊ शकत. तुम्ही ह्या सुखापासून वंचित राहू नये म्हणून दुसरा विवाह करा. मला मरू द्या. बास, पुरे झाला आता. अखेरचं बोललीस हा? एक गोष्ट ध्यानात ठेव, माझे केवळ आणि केवळ तुझ्यातच सुख आहे. आणि तुला जर काही झाले तर मी स्वतःलाही संपवून घे. मी स्वतःला संपवून घेईन. त्याला संपवून घेईन. छान हा मैनावती, हाच अपमान करून घ्यायला बोलवलं होतं का आम्हाला? आजचा दिवस मी कदापि विसरणार नाही आणि तुलाही विसरू देणार नाही. चल रे बाळा. अगं ऐकून तर काय? अगं अगं कुठे चालली तू? अगं मैनावती, मैनावती. कसोटीच्या क्षणी माऊली हा वीरेन तिच्या मागे उभा राहिलाय. अगं याहून अधिक सुवासिनीला काय हवं? मैनावती आणि चंद्रभान कितीही कपटी वागले तरी तिचा नवरा तिच्या सोबत आहे हा विश्वास तिची मानसिक शक्ती आणखीन वृद्धिंगत करणारा आहे. मैनावतीचा हा डाव फसल्यानंतर पुढे ती कुठली खेळी खेळेल आणि किती खालच्या पायरीला जाईल ते बघूया पुढील भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.